काय सांगाल आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या मतमोजणीचा निकाल आज लागला आणि त्यामध्ये जवळजवळ भारतीय जनता पार्टीला निर्विवाद बहुमत मिळण्याची शक्यता आहे। हा ऐतिहासिक विजय। मी महानगरपालिकेमध्ये 3 वेळेस निवडून आलो होतो। शिवसेना असेल, भाजपा असेल, इतका विजय कधीही झाला नव्हता आणि ह्या विजयाचं श्रेय सर्वप्रथम मी जनता जनार्दन मतदारांना देतो, कारण त्यांनी विश्वास ठेवून आपल्या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जे महाराष्ट्रातलं काम आहे, तसेच देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदी साहेबांचं जे देशामध्ये काम आहे, ह्या दोन्हीही नेत्यांच्या कामावरती विश्वास ठेवला आणि आता इथं ट्रिपल इंजिन सरकार आणलं आहे। आणि आपल्या सर्वांना माहीत आहे, माननीय फडणवीस साहेब ज्यावेळेस इथं आले होते त्यावेळेस त्यांच्या टॉक शोमध्ये बोलले होते, ना बान ना खान आता राखा भगव्याची शान। या ठिकाणी भगव्याची शान राखण्यासाठी आणि संभाजीनगरचा विकास करण्यासाठी, अर्थात जो जाहीरनामा, जो संकल्पनामा जनतेच्या विचार घेऊन आम्ही प्रसिद्ध केला, तो तंतोतंतपणे पूर्णपणे भारतीय जनता पार्टी पाळेल आणि संभाजीनगर एक विकसित संभाजीनगर, संरक्षित संभाजीनगर, बेरोजगारांना रोजगार देणारा संभाजीनगर हा करण्याचा आमचा संकल्पनामा होतो, तो आम्ही पूर्ण करू। आणि परत मी सर्व आमच्या जनता जनार्दन ज्यांनी मतदान केलं त्यांचे आभार व्यक्त करतो आणि अर्थात ज्यांच्या नेतृत्वामध्ये निवडणूक लढवली असे आपल्या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण असतील आणि प्रभारी माननीय बावनकुळे साहेब असतील, यांचं सुद्धा आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो। छत्रपती संभाजीनगर नामकरणच्या म्हणजे पहिला निवडणुकीनं आज छत्रपती संभाजी महाराजचा राज्य अभिषेक दिवस छत्रपती संभाजी नगर नाव व्हावं ही सर्व लाखो लोकांची इच्छा होती आणि ती इच्छा माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आणि मोदी साहेबांनी पूर्ण केलेली आहे। आणि आता छत्रपती संभाजी नगरचा पहिला महापौर हा हिंदुत्ववादी भाजपचा महापौर होणार आहे। अर्थात या महापौरांच्या माध्यमातून आम्ही संभाजीनगरचा विकास करू आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिवशी आम्हा सर्व वोटर्सनी दिलेली आम्हाला ही देणगी आहे। खरं संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या औरंगाबाद शहराचं छत्रपती संभाजीनगर नामकरण केलं आणि खऱ्या अर्थाने नगरकरांनी संभाजी महाराजांना अभिवादन म्हणून भरभरून खऱ्या अर्थानं मतदान भारतीय जनता पार्टीला केलं आणि सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी असं दर्शवून सांगितलं। ज्या हिंदुत्वाला खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचे विचार घेऊन स्वर्गीय माननीय बाळासाहेब ठाकरे या छत्रपती संभाजीनगरला नतमस्तक झाले होते, त्या बाळासाहेब ठाकरेंचे विचार या उभाट्याने या मातीत गाडण्याचा प्रयत्न केला, पण त्या विचाराला खऱ्या अर्थानं उजागर करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं आणि त्याचं प्रत्युत्तर या संभाजीनगरच्या नागरिकांनं भारतीय जनता पार्टीच्या कमळाला मोठं घवघवीत यश देऊन 1 नंबरचा पक्ष केला।